महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात आहे किडनी बाधितांचं गाव। गावातील 60% नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त। 5 जणांचा मृत्यू। चौगावातील गावकऱ्यांची व्यथा पुढारी न्यूज। देशभरात इंस्टाग्रामवर बनावट नोटा विक्री करण्याच्या रील्सचा सुळसुळाट। 1 लाख रुपयांना 5 ते 10 लाख बनावट नोटा मिळतील अशी जाहिरात। पोलीस कधी कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष। माजी आमदार संग्राम थोपटेंचा काँग्रेसला रामराम। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश। शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठकीसाठी एकत्र। युगेंद्र पवारांनी वाढदिवशी घेतला काकूंचा आशीर्वाद। राज्य सरकारकडून धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी। अनामत रकमेअभावी उपचार न थांबवण्याच्या सूचना। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर प्राधान्याचे उपचार करण्याचे निर्देश। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। वळसंकरांनी आत्महत्येच्या आधी मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती। मृत्यूपत्रात बदल का केला याचा तपास सुरू। राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईचं मोठं संकट। अनेक ठिकाणी दूषित पाणी पुरवठा। लाडक्या बहिणींना करावी लागते पाण्यासाठी वणवण। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट। तर विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता। मुंबई, ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रात धावणार ई बाईक टॅक्सी। ओला उबेरला न जुमानता सरकारचा निर्णय। राज्यातील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये ई बाईक टॅक्सीची सेवा। अखेर सोन्यानं पार केला 1 लाखाचा टप्पा। सुवर्णनगरी जळगावात सोनं 1,01,000 रुपये प्रतितोळा।